आणि राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। परंतु 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा सगळ्यांचं लक्ष, अख्ख्या देशाचं लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे। गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिली आहे। मात्र शिवसेनेमध्ये पडलेली फूट, गेल्या काही वर्षात राज्यात बदललेली राजकीय समीकरणं आणि भाजपची वाढलेली ताकद यामुळे राजकीय समीकरण बदललेलं असून यंदाची निवडणूक ही चांगलीच अटीतटीची ठरणार आहे। काल अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता मुंबईतील हाय व्होल्टेज लढती स्पष्ट झाल्यात। त्यानुसार मुंबईतल्या 69 जागांवरती शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना रंगेल। दुसरीकडे 97 जागांवरती भाजप आणि ठाकरेंची सेना यांच्यात लढत होणार आहे। यासोबत भाजप आणि मनसे 35 जागांवरती आमने-सामने आहेत। तर शिवसेनेची फक्त 18 जागांवरती मनसेच्या विरोधात लढत पाहायला मिळते। या लढतींसह भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 5 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीशी सुद्धा सामना रंगणार आहे। काँग्रेस स्वबळावरती लढतीये, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अधिकच रंगतदार होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।